नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत। तर आता मी आहे पडेल कॅन्टीनला, पंपाच्या समोर थांबलो होतो। आता मी निघालो आहे गाडी भरायला। गिरे आंबा सर्व्हिस गिरियेला। चला आपण इथून आता पटकन निघूया। तर त्यांचा आता कॉल आला होता की लवकरात लवकर ये म्हणून। आपण आता इथून निघूया, आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला तर आता इथून मी आता निघतोय। हा बघा, पंपावरती थांबलो होतो पडेल कॅन्टीनला आणि इथून आता प्रवास आपला सुरू होतोय। आजच्या प्रवासात शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, फायनली आपण गिरी आंबा सर्व्हिसला पोचलेलो आहे। इथे गाडी लावायला सांगितली आपल्याला। इथे गाडी पार्क करून ठेवूया, ते बोलवतील तेव्हा आपण जायचं। तर पटकन लावून घेतो गाडी इथं। तर मंडळी, गाडी पार्किंग केली आणि या ठिकाणी आपली आज गाडी भरणार आहे। मस्तपैकी माड बघा कसे उंच उंच, माडावरती नारळ तर आहेत। तर मंडळी, आता वाजले आहेत 7:30 आणि अजून आपली गाडी पार्किंगला उभी आहे। एक मला वाटतं अजून अर्धा पाऊण तास जाणार असे ते बोलले। बघूया, आपली गाडी एका ठिकाणावरून भरणार आहे आज, गिरी आहे आंबा सर्व्हिस या ठिकाणी। चला तर अमोल येत आहे। अमोल मला वाटतं पडेलला आला असेल, तो डायरेक्ट इकडे येणार आहे। तर बघूया किती वाजेपर्यंत येतो तो। मी आपली गाडी इथे उभी केली आहे मी। त्या साईडला पेट्या भरण्याचं काम चालू झालेलं आहे आणि पेट्या भरतायत, तुम्ही बघू शकता। पेट्या भरण्याचं काम चालू आहे। तर मंडळी, आता वाजलेत 8 आणि आत्ता आपल्याला गाडी लावायला सांगितलेली आहे। चला लगेच गाडी लावून घेऊया। तर मंडळी, या साईडला आपली गाडीमध्ये क्रॉसिंग मारायची काम चालू झालेलं आहे। तर मंडळी, एक ठिकाणी भरून आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो होतो। थोडी घाई झाली त्यामुळे ते दाखवता आलं नाही। आता दुसऱ्या ठिकाणी पण भरून झालेलं आहे आमचं आणि आता मी बरोबर निघालो आहे। वाजले आहेत बरोबर 9:38ला इथून निघालो आहे पडेलवरून। चला तर पाहूया किती वाजेपर्यंत पोचता येईल आपल्या मार्केटला, वासी एपीएमसी मार्केट। अमोलला घेऊया पटकन, पडेलला आहे। डिझेल टाकूया, आपल्याला अजून डिझेल टाकायचं आहे आणि इथून निघूया। चला पटापट आधी पडेल कॅन्टीनवर जाऊया, पेट्रोल पंपावर, आणि डिझेल टाकून घेऊया। चला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, साईड लाव। चला मंडळी, आम्ही निघालो। बरोबर वाजले आता 9 वाजून 9:15 झाले, 9:10 झाले। चला फटाफट निघूया, डिझेल टाकलं आणि आपण निघालेलो आहे। तर मंडळी बघा, आता आम्ही इथून निघालो आहे। जवळजवळ आंबेरी पुलाजवळ आता पोचू आम्ही। आज गाडी भरली गिरी आंबा सर्व्हिस, बाहेरून भरली, काकानीच भरली होती पण आम्ही बाहेरून।
आणि पार्सल आहेत बरोबर 262, जास्त पार्सल नाही आहेत. आम्हाला गाय होती म्हणून आम्ही भरून घेतली ती. चला तेवढीच घेऊन समाधान मानायचं आणि आपण आता जायचं आहे मुंबईला. चला तर मंडळी आता वाजले आहेत बरोबर 10:31, 10:30 वाजले आहेत. बरोबर आलो आहे हातिलेच्या टोल नाक्यावरती. पाहू शकता फटाफट ये. एकटो जावा तर म्हणजे आता साखरपा रोडला लागलेलो आहोत. दाबोळे साखरपे या रोडला आहोत. चला तर आता मस्तपैकी भाकरी खाली आणि आता आराम करायची वेळ झालेली आहे आपली. तर आराम करूया. नंतर मग आपल्याला आम्हाला झोप येणार तेव्हा गाडी चालवायची आहे. त्यामुळे आपण आता थोडा आराम करूया. चला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत चिपळूणला. चिपळूण क्रॉस केलं आणि आम्हाला लागली आहे भूक. तर आम्हाला दिली भाकरी. ड्रायव्हिंग करता करता तो भाकरी खातो आहे. ते अशी उठावून दिली म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना. चला तर प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पुढे जाऊया चला. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत खेडच्या लेवल रस्त्याला. पाहूया की कशिडी बोगदा चालू आहे का. कशिडी बोगदा जर चालू असला तर आपला पाऊण तास हमखास वाचणार. चला बघूया आपण पहिला आधी कशिडी बोगदा चालू आहे का. तर मंडळी कशिडी बोगदा आपला चालू आहे. म्हणजे इथून एंट्री गेट चालू आहे. आपण लवकरात लवकर आतमध्ये जाऊया. म्हणजे काय होईल की आपल्याला कोण अडवणार नाही. जाऊ दे. तर मंडळी काय होतं येताना किंवा जाताना कधी कधी हा कशिडीचा बोगदा बंद असतो. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. पण आम्हाला जास्त करून जाताना हा बोगदा चालू भेटला. लक्झरी आणि सर्व गाड्या आता इथून येत आहेत. बोगद्यातून येत आहेत. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. पटापट पोलादपूर गाठूया. त्यानंतर आपण गाडी चालवायची. म्हणजे मी गाडी चालवणार आहे. चला आधी पहिलं पोलादपूर गाठूया. कशिडी बोगद्यातून परत एकदा प्रवास करूया. अशक्य असा सुंदर असा कशिडी बोगदा. आपण आता प्रवेश करतोय कशिडी बोगद्यातून. कशिडी टनल एकदम सुंदर असा बोगदा आपल्याला पाहायला मिळतो. कशिडी बोगदा नाथखोळा गणपतीपुळा. आमचा जवळजवळ अर्धा ते पाऊण तास वाचतो. त्यामुळे काय टेन्शन नाही. आज आपण अर्धा तास तरी लवकर पोचू. चला पटापट हा बोगदा कवर करूया आणि पोलादपूर गाठूया. तर
तर मंदिरी पोलादपूरला आलो आहे. आता चाय पितो आणि मग गाडी चालवायला बसतो. मडापट चाय पिऊया जरा. चला मंडळी, चाय पितो आणि निघतो. तर मंडळी, आपण वडखळच्या थोडं पाठीमागे आहोत आणि आता आपली कोकण कन्या असेल मला वाटतं. असं नक्की कुठली ट्रेन आहे मला माहीत नाही. कोकण कन्याने आपली रेस चाललेली आहे. हा रस्ता एकदम चांगला आहे, त्यामुळे आपण गाडी पळवण्याचा प्रयत्न करतो आहे. चला. तर मंडळी, आपण आता वडखळचं मोठं ब्रिज चढतो आहे. रस्ता थोडा खराब आहे आणि आता वाजल्यात बरोबर 4:51 आणि आपण आता वडखळ आहोत. म्हणजे जेमतेम 6 वाजेपर्यंत 6:30 पर्यंत तरी मार्केटला पोचू. तर मंडळी, आता आपण आलो आहोत कळनारा घाटमध्ये. फटाफट घाट वरती चढूया आणि लवकर जाऊया, कारण पार्टीचा कॉल येतो आहे आपल्याला. लवकरात लवकर ये बोलून. तर आपण आधी पहिलं रनिंग काढून घेऊया. या रोडला लागलं की आपल्याला जरा बरं वाटतं, जैन पेठी रोड. कारण लवकर आपण पोचू. एक पनवेल आहे तुम्हाला दाखवतो, तर लवकर पोचू. म्हणजे 25 ते 20-30 मिनटामध्ये आपण आता मार्केटला पोचू. चला फटाफट आपण जाऊया मार्केट, वाशी मार्केट. तर मंडळी, मार्केटमध्ये आम्ही पोचलो आत्ताच. वाजले आहेत 6:15. काय गडबड झाली, गडबडीत गेट चुकला आणि पुढे निघून गेलो. पण त्या नादात 2 गाड्या पुढे येऊन थांबल्या. ही एक समोर दिसते आणि ह्याच्या पुढे एक उभी आहे. त्यामुळे आता हे 2 गाडी खाली होणार, त्याच्यानंतर आमची होणार. जर गेट चुकतो नाही ना, तर ह्या दोघांच्या पुढे आमची खाली झाली असती. चला बघूया किती टाईम लागतो तो. तर मंडळी, वाजले आहेत 7:45. 6:15 वाजता आलो
आणि 7:45 वाजता गाडी आता खाली व्हायला सुरुवात होणार, अजून झाली नाही आहे. म्हणजे एक चूक किती महागात पडू शकते तुम्ही पाहू शकता. एक चूक झाली माझी, फक्त गेटमधून आतमध्ये आलो तर थोडा पुढे गेलो, पण युटर्न मारून येईपर्यंत 3 गाड्या लागल्या. त्यामुळे आपल्याला गाडी खाली करायला टाईम लागला. ही गाडी खाली होती आहे, ही गाडी खाली झाल्यानंतर आपली गाडी खाली करणार. इकडे स्वप्नील भाऊंची गाडी आहे, इकडे स्वप्नील धुमाळ. आणि त्या साईडला आज भरपूर गाड्या आल्या आहेत आपल्या. एक बोबाड्यांची गाडी आहे, पाठीमागे जुनेदची आहे. इकडे निलेश भाऊंची गाडी आहे, ही बघा पिकअप. आणि महेश सावंतची पण गाडी आहे. आणि इकडे स्वप्नील धुमाळ. आणि आपली गाडी इकडे खाली होते. तर मंडळी गाडी आपली झाली खाली आणि आम्ही आलो आता गेटच्या बाहेर. तर मंडळी मगाशी ना सकाळी जाता जाता ह्या गेटमधून आतमध्ये जाण्याचा मी म्हणजे ह्या गेटला आलो. सिक्युरिटी होती, त्या सिक्युरिटीने आम्हाला परत युटर्न करायला सांगितली ह्या गेटला. या सिग्नलवरून पुढच्या सिग्नलवरून परत युटर्न मारून मी परत त्या गेटला गेलो. त्यामुळे टाईम जास्त आला आणि आपली गाडी 4 नंबरला लागली. तर मंडळी बघा, दुपारचे 1 वाजलेला आहे. गाडी आपली भरून ओके झाली आहे. मी गेलो होतो बाहेर, आत्ताच आलो. तर गाडी भरून घेतली, आता बांधायची आहे फक्त. तर पटकन बांधूया आणि इथून निघूया. आम्ही आहे आता मुलुंडमध्ये, घेणं भरायला आलो होतो. गाडी खाली केली अमोलने, म्हणजे मी पण होतो तिथे. आणि बाहेर येऊन घूड बांधला आणि अमोल इकडे आला आणि मी माझ्या कामाला गेलो होतो. अमोलने भरून ठेवली, आता बांधून घेतो पटकन. येऊ दे सावळीमध्ये लावून. नमस्कार मंडळी. तर आता वाजले आहेत जवळजवळ 5:30 वाजून गेले. आणि आता आम्ही आलो आहोत पार्किंग सारा ढाब्यावरती. आणि इथे गाडी लावली आहे. आंघोळ करून घेतो मस्तपैकी, फ्रेश होतो. कारण कालपासून म्हणजे सकाळी आंघोळ केली नाही ती. मस्तपैकी फ्रेश होतो. जाम वैताग गेला आहे, गरमी जाम आहे, जाम गरमी आहे. त्यामुळे आता आंघोळही करायला पाहिजे. चला पटकन फ्रेश होऊया, आंघोळ करूया, नंतर प्रवासाला सुरुवात करू. झालेली आहे या ठिकाणी. हे बघा नळ लावलेले आहेत, मस्तपैकी सोय चांगली करून ठेवली आहे. इकडे गाडी आहे, अमोल गाडीवरती पाणी मारणार, त्यानंतर आंघोळ करणार. तोपर्यंत आपण मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे. तर मंडळी बत्ती लावली मस्तपैकी. आणि आता जाऊया जरा नाश्ता करूया. आणि तिकडे आपण आंघोळ करतोय बघा. त्याला मस्तपैकी आता मग आला की मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. चला तर मंडळी, वाजले आहेत बरोबर 7, परफेक्ट 7 वाजले. 7 वाजले. आम्ही काय खाल्लं माहिती काय? मसाले भात. चला पटापट आता इथून निघूया, डिझेल टाकूया. बाजूलाच पंप आहे बघा, डिझेल टाकूया आणि आपण इथून निघूया. चला. हार मला दिसला आणि हार घेतला नाही, असं काय होणारच नाही. मस्त हार दिसला वाकण फाट्यावरती आणि हार घेतला. कसा वाटतो हार कमेंट करून सांगा.
तर मंडळी आपली गाडी इथे लावलेली आहे आणि इथे आहे महेश सावंत भाऊंची गाडी आणि इकडे मनोज भाऊंची गाडी. मी आज ही गाडी चालवली अशोक लेलंड इकोमेंट. आणि आता आम्ही आलो आहे दीपक हॉटेलला जेवायला कोलारला म्हणजे खिंड. आणि इकडे आहे मंदार भाऊंची गाडी. तर आपण पहिलं जेवूया मस्तपैकी. चला तर मंडळी आता आम्ही जेवलो. जेवणाचा काय व्हिडिओ केला नाही, जाम वैताग आला आहे गरमीमुळे, त्यामुळे काय शूट करायचं मनच नाही आलं. तर आता इथून निघतो. चला तिकडे त्या साईडला मया आणि मनोज इथे झोपणार आहेत, पण आपल्याला उद्या डिलिव्हरी द्यायची आहे, त्यामुळे आपण इथून निघूया. चला इथून आपण निघूया आता. बघूया जोपर्यंत जायला होईल तोपर्यंत जायचं आणि झोपून देऊया आपण, कारण मला पण वैताग आलेला आहे, जाम वैताग आला आहे. एक तर गरमी आणि झोप पण पुरी झाली नाही आज दिवसभर, त्यामुळे एवढे जायचं होईल तेवढे आपण जाऊया, बाकी बघूया. आज कशेडी बोगद्यातून चान्स मिळाला तर जाणार, नाही तर काय आपला घाट आहे. चला तर बघूया आता डायरेक्ट आपण भेटूया कशेडीच्या आसपास भेटू. चला. महाड हॅशटॅग आपलं महाड. हॅशटॅग पोलादपूर. तर मंडळी आता आपण आलो आहोत पोलादपूरला. उद्या आपला कशेडीचा बोगदा या साईडून चालू आहे का, कारण ऑलमोस्ट त्या या साईडून बंद असतो. आम्ही जातो तेव्हा डंपरच लावून ठेवतात आडवे. आज बघूया बोगदा चालू आहे का, आणि जर चालू असला तर आपले पाऊण तास वाचणार आणि 20 ते 25 मिनटात आपण खेड. चला बघूया पहिला कशेडीचा बोगदा चालू आहे का.
तर मंडळी खूप वेळानं रात्रीचा इथं पाचकायला होतं, जो बोगद्याचा रस्ता आहे तिथे, कारण जो बोगद्याचा रस्ता आहे ना तिथे त्याच्या आधी मला वाटतं एक 500 मीटरवर हा एक फाटा आहे। या फाट्यावरती जास्त करून सर्व लोक जातात आणि इथून पुढे गेला की ब्रिज आहे, ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे परत रिटर्न यावं लागतं। ह्या फाट्यानं आपण जायचं नाही आहे, पुढे जायचं आहे, थोडंसं चढण लागतं आणि चढण लागल्यानंतर पुढे गेल्यावर थोडं टर्न आहे, टर्न क्रॉस केल्यानंतरच आपण एक फाटा दिसतो, त्या फाट्यानं जायचं आहे। तुम्हाला दाखवतो त्याला। हा टर्न आहे, हा टर्न मारायचा पूर्ण आणि पुढे आल्यानंतर हा तुम्हाला फाटा दिसेल, दाखवतो। हा बघा, ही गाडी इंडिकेटर दाखवलेली आहे, त्याच्या पुढे थोडा फाटा आहे, पण आता डंपर आडवा लावून ठेवलेला आहे। ह्या पाट्यातून तुम्ही आतमध्ये जावा, त्या पाटून मागच्या पाट्यानं आतमध्ये जाऊ नका, ह्या पाट्यातून जावा, मग तुम्हाला बाचकायला होणार नाही। तर आता तर बोगदा बंद आहे, त्यामुळे सर्व गाड्या घाटातून प्रवास करत आहेत। आपण पण आता घाटातूनच प्रवास करूया। चला पटापट घाट चढून घेऊया, उतरून घेऊया आणि जाऊया आपण खेडला। तर मंडळी, या काकांनी, या ट्रकवाल्या काकांनी सुंदर असं वाक्य लिहिलं आहे बघा, कोणत्याही गोष्टीचा माद नसावा, कारण वेळ प्रत्येकाला संधी देते। एक नंबर काका।
आता आपण आलो आहोत बरोबर चिपळूणला आणि मला येते आहे झोप, त्यामुळे आता पुढे जाऊन अमोलला उठवतो, कारण आता मी झोपणार मस्तपैकी आणि उद्या सकाळी पण उठायचं आणि रनिंग करायचं. माझा असा विचार आहे की आज मीच एकटाच गाडी खाली करायला जाणार आहे. बघूया उद्या सकाळी काय कंडिशन असेल त्यावरून ठरवूया आणि आपण जाऊया. चला आधी आता इथे अमोलला उठवतो आणि मी झोपतो. गुड मॉर्निंग मंडळींनो. आता आपण आलो आहोत राजापूर हत्तीवले. राजापूरचा टोल नाका क्रॉस केला आणि आपण आता हत्तीवल्यामध्ये आलेलो आहोत. चला तराळ्यामध्ये जाऊया आणि मस्त नाश्ता करूया आणि आपण गाडी खाली करायला जायचं आहे. चला पहिला ते तराळ्यामध्ये जाऊया आणि नाश्ता करून घेऊया, फ्रेश होऊन नाश्ता करूया. तर मंडळी वाजले 8:30, सकाळीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत तराळ्यामध्ये. आपल्याला जायचं आहे सावंतवाडीला खाली करायला. पण पहिलं ग्रीस मारून घेऊया गाडीला, त्यानंतर जाऊया सावंतवाडी. तर मंडळी मस्तपैकी नाश्ता केला पेट्रोल पंपच्या समोरच माडकादेवी वडापाव सेंटर, इथे नाश्ता केला मस्तपैकी आणि आता आम्ही निघालो आहे खाली करायला सावंतवाडी. चला तर मंडळी पटापट जाऊया, गाडी खाली करूया आणि परत आपल्याला यायचं आहे घरी. अमोल गेला घरी आहे बघा, मला तू जा, मी येतो खाली करून. चला तर पटकन आधी कंपनीमध्ये जाऊया आणि गाडी खाली करून घेऊया. तर मंडळी फायनली आपण आता इथं पोचलेलो आहोत कंपनीजवळ. आता खाली करून घेऊया. चला तर मंडळी दुपारचे वाजले 2 आणि मी आत्ताशी गाडी खाली झाली आणि मी निघालो. आता जाणार घरी, त्यानंतर उद्या परत जायचं आहे पडेलला, जाऊन आता आराम करणार. चला तर व्हिडिओ तर थांबवतो. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर नक्की करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.